मुंबईचा विकास आराखडा महापालिकेत मंजूर झालाय। 2034 सालापर्यंतचा हा विकास आराखडा आहे। 2009 सालापासून या विकास आराखड्यावर चर्चा आणि प्रक्रिया सुरू होती। अखेर 8 वर्षांनी हा विकास आराखडा मंजूर झालाय। मंजूर झालेला विकास आराखडा आता राज्य सरकारच्या मंजुरीसाठी जाणार आहे। 6 महिन्यांच्या मुदतीत राज्याच्या नगर विकास विभागाकडून याला मंजुरी अपेक्षित आहे। दरम्यान शिवसेनेने 78, भाजपने 104, काँग्रेसने 25 दुरुस्त्या नव्या डीपीमध्ये सुचवल्या आहेत। नवी मुंबई शहर वसवताना अनेक झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या। 1993 साली अशाच कोपरखैरणीमधील महात्मा फुले नगरातील 823 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या। या झोपडीधारकांच्या जागेवर टोलेजंगी इमारती उभारण्यात आल्या। मात्र हक्काच्या घरांसाठी आजही हे झोपडीधारक याच जागेवर वसवण्यात आलेल्या उद्यानात दर रविवारी जमून सिडकोकडे गेली 25 वर्ष दाद मागतायत। मात्र भूमाफियांना अभय देणारे सिडको अधिकारी या गरिबांची केवळ आश्वासनांवर बोलवण करतायत। कल्याण ठाणे मुंबई जलवाहतूक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे। या प्रकल्पासाठी 2000 कोटींचा खर्च येणार असून 1000 कोटी केंद्र आणि 1000 कोटी महापालिका उभारणार आहे। ठाणे भिवंडी बायपास रस्ता 8 पदरी करण्यात येणार असून त्याला NHAIच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे। सातारा कोल्हापूर कागल रस्ता ही 6 पदरी करण्यात येणार आहे। तसंच जालना चिखली रस्त्याच्या चौपदरीकरणाचीही घोषणा गडकरींनी केली आहे। तब्बल 25,000 कोटी रुपयांच्या कामांचा आढावा गडकरींनी घेतला। पिंपरी चिंचवडमध्ये रस्ता तयार होत नसल्यानं भाजप नगरसेवकांना उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। पिंपरी निळक परिसरातील विशाल नगर भागात मोठ्या संख्येनं नागरिक राहतात। नव्या इमारतींना इथं परवानग्या मिळत असताना रस्ताच नाही। पावसाळ्यात इथल्या नागरिकांना कच्च्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरू आहे। 10 महिन्यात 2.25 लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। मात्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत। अगदी रिक्षा चालकाला हेल्मेट न घातल्याचा दंडही करण्यात आलाय। नाशिक रोड रेल्वे स्थानकावर लिफ्टची सुविधा सुरू करण्यात आली आहे। अंध, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वे स्थानकावरील जिने चढण्याची वेळ येऊ नये यासाठी लिफ्ट बसवण्यात आली आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती। या संदर्भात मीडियानं नुकतंच वृत्त प्रसारित करताच रेल्वे प्रशासनाची झोप उडाली आणि घाईघाईत रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी हा उद्घाटन सोहळा उरकवून घेतला। लिफ्टची सुविधा सुरू झाली असली तरी सरकत्या जिन्यांचा प्रश्न अद्याप तसाच आहे। प्रवाशांना या सरकत्या जिन्यांची अपेक्षा आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय। पाणी पुरवठा आणि देखभालीची बिलं मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारताना एसबीने नुकतंच लेखाधिकारी किशोर शिंदे याला ताब्यात घेतलं। यापूर्वी तत्कालीन आयुक्त दिनेश वाघवार यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिर्के यालाच लाच घेताना पकडण्यात आलं होतं। गेल्या 5 महिन्यात पालिकेच्या 6 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। तर महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली। या लाचखोरीबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही चिंता व्यक्त केली आहे। पुण्यातील बिबेवाडीतल्या एका सोसायटीमध्ये 2 भामट्यांनी पुजाऱ्यांच्या वेशात शिरून एका आजीबाईंच्या घरात डल्ला मारलाय। आजीबाई घरात एकट्याच असल्याचं हेरून त्यांनी या घरात शिरकाव केला आणि त्यांची पर्स घेऊन पोबारा केला। वेळीच प्रकार लक्षात आल्यानंतर आजीबाईंनी आरडाओरड केल्यानं पुढचा अनर्थ टळला। दरम्यान पुजाऱ्यांच्या वेशात असलेले हे दोघं सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोघांचा शोध पोलीस घेत असून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। मुंबईत यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षणासाठी मोर्चा काढला। भायखळ्याच्या राणीच्या बागेपासून मोर्चाला सुरुवात झाली। भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा होता। मात्र पोलिसांनी या मोर्चाला सुरुवातीलाच रोखलं आणि रस्त्यावर आंदोलन करण्यास परवानगी दिली नाही। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। अखेर रस्त्याच्या बाजूने कार्यकर्त्यांना जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली आणि नंतर मोर्चा काढण्यात आला। धनगर समाजाच्या एसटीच्या प्रलंबित मागणीसाठी मोर्चा काढलेला आहे। हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी बारामतीच्या आमच्या आंदोलनात शब्द दिला होता की सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही 15 दिवसात आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ। आज 3 वर्ष होत आहेत। आरक्षणाचा विषय नाही, टीस हा टाटा निशा प्रकारच्या मागे लावलाय आणि आम्हाला मान्य नाही। तर निश्चित करण्याने मोर्चा काढलाय। आरक्षण तसंच इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी येत्या गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांची बैठक मंगळवारी विधानभवनात झाली। त्यावेळी मराठा समाजाचे प्रश्न एकजुटीनं सरकारपुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्वपक्षीय आमदार आणि संघटनांची समन्वय समिती स्थापन करावी असंही यावेळी ठरवण्यात आलं। 9 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा होतोय। मोर्चापूर्वी चर्चेला यावं असं सरकारनं आवाहन केलंय। सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा करण्यास तयार असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय। ज्या गोष्टी सरकारच्या आवाक्यातल्या नाहीत त्या सोडून जवळजवळ सगळ्याच गोष्टी सरकारने पूर्ण केल्यामुळे
9 ऑगस्टच्या मोर्चाच्या आधी मोर्चेकऱ्यांनी वेगवेगळ्या संघटनांच्या नेत्यांनी मिळून शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा करावी, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करावी असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की ह्या चर्चेमधून काही राहिलेल्या गोष्टी ज्या सरकार करू शकतं त्या कळतील आणि त्याची मोर्चापूर्वी काही तयारी करून आपल्याला मोर्चेकऱ्यांना जाताना आम्ही मोर्चाला आलो तर ह्या 2 गोष्टी आपल्याला मिळाल्या असं करता येईल। 9 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये हजारो तरुण तरुणी सहभागी झाले होते। औरंगाबाद शहरातील सिडको N3 भागातून क्रांती चौक, औरंगपुरा जिल्हाधिकारी कार्यालय, टीव्ही सेंटर, सिडको N5 या मार्गाची रॅली काढण्यात आली। राज्यभरात मागील वर्षात अनेक मराठा क्रांती मोर्चे निघाले, त्याची सुरुवात ही औरंगाबादपासून झाली होती। आज अशीच सुरुवात करत असल्याचं आयोजकांनी सांगितलं। 29 सप्टेंबरच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांबाबत ठोस निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्षा निवासांनी सुखानं दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा गिरणी कामगारांनी दिलाय। हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांनी आझाद मैदानात आंदोलन केलं। गिरगाव चौपाटीवर असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशांचं कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली। त्यामुळे आझाद मैदानात आंदोलनाचा निर्णय गिरणी कामगार संघटनांच्या नेत्यांनी घेतला। आतापर्यंत सुमारे 11,000 गिरणी कामगारांना घरं मिळाली असून सुमारे 2.25 लाख कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत। मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या गोंधळावरून शिवसेनेनं शिक्षण मंत्री विनोद तावडेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला। शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला। या संदर्भात तावडेंकडून खुलासा मागवणार असून कागदपत्र तपासून निर्णय घेणार असल्याचं विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलं। तर सत्ताधारी पक्ष हक्कभंग कसा मांडू शकतो असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणेंनी उपस्थित केला। मुंबई विद्यापीठाला 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्यामुळे विधानसभेत पडसाद उमटले। विद्यापीठाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला। तसंच या प्रकरणात लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, तर मुख्यमंत्र्यांनीही विद्यापीठ नव्या पद्धतीनुसार काम करू शकलेलं नसल्याची कबुली दिली। आता भविष्यात काळजी घेण्यात येणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। तर दुसरीकडे विधान भवनाच्या बाहेर कुलगुरूंविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी अभाविपनं कुलगुरू हटावच्या घोषणा दिल्या। रखडलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आज युवा सेनेतर्फे मुंबई विद्यापीठाच्या कलिना इथं मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शैक्षणिक संस्थांवर तरी किमान गुणवत्तेच्या आधारे नेमणुका करण्याची मागणी युवा सेनेनं केली। विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळाला जबाबदार ठरत कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी युवा सेनेनं केली। तर सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत लावणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी दिल्याचा दावा युवा सेनेनं केला। आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नसल्यानं बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसलेत। काल झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न देता फक्त नवीन आराखडा तयार करण्यात आल्यानं कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली। मंगळवारपासून सुरू झालेल्या या उपोषणाचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेनं आयुक्त पी बेलारासू यांना हटवण्यासाठी त्यांच्याच दालनात जोरदार राडा केला। शिवसेना नगरसेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आयुक्तांच्या दालनात जाऊन शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी खुर्च्यांची मोडतोड केली। आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांचीच कामं करतात आणि शिवसेनेच्या फाईल्स दाबून ठेवत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला। विशेष म्हणजे शिवसेनेच्या या राड्यात महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतीही सहभागी होते। यात महिला नगरसेविकाही मोठ्या संख्येनं हजर होत्या। महापालिका आयुक्त पी बेलारासू यांच्या दालनाबाहेर नगरसेविकांनी घोषणाबाजी करत ठिय्या मांडला। आवक मंदावल्यानं टोमॅटोचे बाजारभाव तेजीत आहेत। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला 50 ते 65 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। किरकोळ विक्रेते आणि गुजरात, मुंबईसह इतर शहरातील विक्रेते दुपटीचा भाव आकारतायत। पावसाचा फटका बसल्यानं टोमॅटोची आवक मंदावली असून 15 ऑगस्टपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे। ऑगस्टच्या मध्यापासून नवीन माल बाजारात आल्यानंतर भाव आवाक्यात येतील असा अंदाज वर्तवला जातोय। पीक विम्याची रक्कम भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। येत्या 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। 31 जुलैपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरण्याची मुदत होती, मात्र अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्यानं मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर सरकारनं
5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे। गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी 5-5 वेळा विम्याची रक्कम घेतली असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। हे टाळण्यासाठी ऑनलाईन केवायसी करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। याशिवाय पुढच्या वर्षी 2 ते 3 महिने आधीच केवायसी सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर 31 जुलैची 5 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवल्याचं सरकारनं जाहीर केलं। मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये आदेश वेळेवर न पोहोचल्यानं आजचा दिवस वाया गेला। यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्यानं जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली। जिल्हा बँकेच्या 94 शाखांचा 175 कॉमन सर्व्हिस सेंटर बंद झाल्यानं शेतकऱ्यांना मंगळवारी विमा भरता आला नाही। त्यामुळे बँकांमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना परत जावं लागलं। तर नांदेड जिल्ह्यातही ही स्थिती पाहायला मिळाली। सरकारचे तसे कुठलेच आदेश प्राप्त झाले नाहीत असं उत्तर बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना मिळालं। नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 4 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे। मात्र अजून तेवढ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरलेला नाही। त्यामुळे पुढील 4 दिवसात सर्वांना पीक विम्याचा लाभ मिळणार का याबाबत शंका आहे। काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू दुजानाला कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय। पहाटे 4:45च्या सुमारास पुलवामा जिल्ह्यात हकरीपोरा गावात 2 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं। गुप्तहेर यंत्रणांना 2 दहशतवादी हकरीपोरामध्ये लपल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार सैनिकांनी पहाटे सर्च ऑपरेशन सुरू केलं। या ऑपरेशनमध्ये राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफचे जवान सामील झाले। दरम्यान अबू दुजानाचा मृतदेह अजूनही हाती लागलेला नाही। उत्तराखंडमधील ज्या भागात चीनी सैन्यानं घुसखोरी केली त्या बडाहौती नावाच्या स्थानावर सीमेचे स्पष्ट चिन्हांकन नाही। त्यामुळे कुठला भाग भारताचा आणि कुठला चीनचा याबाबत अनिश्चितता आहे असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटलंय। ते नागपूरमध्ये बोलत होते। चीननं घुसखोरी थांबवावी अन्यथा चीनला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी आरोपींच्या निर्दोष मुक्तता यादीत आणखी 2 नावं समाविष्ट झाली आहेत। आयपीएस अधिकारी वंजारा आणि एम.एन. दिनेश यांना मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष घोषित करून सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्यातून या 2 नावं कमी केली आहेत। या 2 विरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं तसंच त्यांचा थेट या प्रकरणात काहीही संबंध स्पष्ट होत नसल्याचं कारण देत मुंबई विशेष सीबीआय न्यायालयानं या 2 सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरू असलेल्या बचाव कार्याचा तसंच पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला। आसामप्रमाणेच नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या राज्यांना पुराचा फटका बसलाय। या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री मोदींना गुवाहाटीमध्ये भेटले। आसाममध्ये गेल्या काही दिवसात आलेल्या पुरात 80हून अधिक लोकांचा बळी गेलाय तर हजारो हेक्टर जमिनीवरची पिकं नष्ट झाली आहेत। पुराच्या तडाख्यात 26 जिल्ह्यांमधल्या लोकांचं स्थलांतर करावं लागलंय। त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय। पंतप्रधान मदत निधीमधून आसाममध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000ची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा गैरहजर राहणाऱ्या राज्यसभा खासदारांवर नाराज आहेत। प्रत्येक खासदाराला वेगळं बोलावून ते जाब विचारणार आहेत। भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत अमित शहा यांनी ही नाराजी व्यक्त केली। संसदेच्या कामावेळी सहभागी नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाराज आहेत। त्याचप्रमाणे गैरहजर खासदारांकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितलंय। यापुढे सर्व खासदारांना उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली आहे। किती जणांचं तिकीट कापून तुम्हाला राज्यसभेवर घेण्यात आलंय हे मागे वळून पहा अशा शब्दात त्यांनी दांडी बहादर राज्यसभा खासदारांना सुनावलं। 500हून अधिक मोबाईल सापडल्याचं प्रकरण घडल्यानंतर काहीसं बदनाम झालेल्या नाशिक कारागृहातील परिस्थिती आता बदलू लागली। येथे शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांमध्ये बदल घडू लागलाय। कारागृहातील कैद्यांच्या हातून आता गणेश मूर्ती घडू लागल्यात। या कैद्यांनी शाडूच्या गणेश मूर्ती साकारल्यात। कोकणातल्या एका कैद्यानं कारागृहात अनेक मूर्तिकार घडवलेत। या कैद्यांच्या हातून श्री गणरायाचं आकर्षक मूर्तिरूप साकारलं जात आहे। ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना पुण्यातील ढोल ताशा महासंघातर्फे अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली। सामाजिक जाणीवा जोपासणारे तेंडुलकर हे चौकात उभं राहून वाहन चालकांमध्ये सुरक्षिततेसाठी जागृती करायचे। त्यांचं हे रूप आणि कार्य डोळ्यांसमोर ठेवून ढोल ताशा महासंघातर्फे वाहतूक सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। महासंघाचे कार्यकर्ते चौकात उभं राहून वाहतुकीविषयी जनजागृती करत आहेत। पुण्यातील नळ स्टॉप चौकात या उपक्रमाचं उद्घाटन झालं। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली असताना तिथं 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग दररोज भरवले जातात। याबाबत पालकांनी आणि दोनवडे ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेकडे 2013 पासून पाठपुरावा करून देखील शाळा दुरुस्त करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं नाही। त्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होतोय।
मनोरंजन विश्वातल्या घडामोडी फास्ट पाहूया. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं आता हॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला असून ती हॉलिवूडमध्ये निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करते. अमेरिकेच्या ABC नेटवर्कसाठी ती एक विनोदी मालिका तयार करणार असून ही मालिका बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित असणार आहे. नुकतंच हसीनाच्या प्रमोशन निमित्तानं सिद्धार्थ आणि श्रद्धा मुंबई एअरपोर्टवर दिसले तेव्हा एका फॅननं श्रद्धाला विचारून तिच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थनं त्या फॅनला धक्का देऊन बाजूला ढकललं. सिद्धार्थच्या या गैरवर्तनानं श्रद्धाचे फॅन्स मात्र चांगलेच नाराज झाले. अभिनेता संजय दत्तच्या आगामी भूमी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आणि लगेचच त्यावर टीकाही सुरू झाली. या टीकेमागचं कारण होतं या पोस्टरचं डिझाईन. भूमी सिनेमाचं हे पोस्टर द ग्रे या हॉलिवूड पटाच्या पोस्टरची कॉपी असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.